हे गटार आलं, ते गटार आलं, ते गटार आलं, ते गटार आलं, सगळे गंगेला येऊन मिळाली. माणसं जातात काशीला, आंघोळ करून येतात. आता गंगा स्वच्छ करण्याचं कार्य चालू आहे. आलं का लक्षात? हो, जेव्हा संपेल तेव्हा संपेल, पण स्वच्छ करायचं कार्य सध्या सुरू झालेलं आहे. बरोबर आहे ना? हां. मग आता मला सांगा, गटरचं पाणी जरी आलं तरी त्याला गटरचं पाणी काशीला म्हणत नाहीत, गंगा म्हणतात. तसं तुमचे कितीही भेद विचार असले, पण माझ्या अमृतानुभवरूपी गंगेमध्ये आल्यानंतर तेही पावन होऊन गेले. खलास. तुमचा बद्ध का, मोक्ष का, मुमुक्त का, पामर, हे आम्ही चर्चाच करत नाही. तेही त्यालाही आम्ही स्थान दिलं इथे. नमो माय भाषा. नाही परिसाची कसवटी तववरीच वाणियाची गोठी, मग पंधरियाच्या पाठी बैसावे की. ओऊया आपल्याकडे बघा या गंगावर. पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे, फेडीत पाप ताप. पोखीत तिरीचे पादप, गंगा जाताना अनेक गावातून जाते. फेडी जगाचं पाप फेडत 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 समुद्राला जाते. तसे संत आहेत, गावोगावी फिरतात, कीर्तन करतात, माणसांना परमार्थात आणतात आणि शेवटी समुद्राला जाऊन नाही परिसाची कसवटी तववरी वाणियाची गोटी, मग पंधरियाची पाठी बैसावे की. महाराज म्हणाले किंवा आत्तापर्यंत परिसाची कसवटी हातात घेतली नाही किंवा प्राप्ती झाली नाही, तोपर्यंत ते सोने हिनकस कमी कसे दराचे कळेल? मला सांगा, महत्त्वाचा मुद्दा आहे. सोनं आहे का नाही हे परिसाने कळेल, पण परिसा आहे कशाने कळेल? अहो, त्या लागल्यानंतर, सोनं झाल्यानंतर कळेल हा परिसा आहे ना. लोखंडाला लागल्यानंतर कळेल ना. अहो हे बघा, सोनं करणं हीच परिसाची लक्षण आहे. त्याला लागल्याबरोबर सोनं करणं ही परिसाची लक्षण आहे. एक अभंग मला आठवला, याच्यापेक्षाही वर नेणारा अभंग आहे. ते म्हणाले संतांचं वर्णन कसं करावं? ते म्हणले असं करा, लोखंडाला परिस लागल्यानंतर त्याचं सोनं होतं, तसं संत आपल्या आयुष्याला लागल्यानंतर सोनं होतं. तुकोबाराय म्हणाले, लोह परिसाची नसाये उपमा, सद्गुरु महिमा गादची. ते म्हणले महाराज असं का म्हणता? अहो म्हणाले, परिसाने लोखंडाला सोनं केलं, पण परिसाने परिस नाही केलं. संतांच्या संगतीत गेल्यानंतर ते तुम्हाला संत करतील, आपणा सारिखे करीती तात्काळ. परिसाने लोखंडाचं सोनं केलं, पण परिस नाही केलं. तसं तुम्ही बद्ध होता तर मुमुक्ष केलं, मुमुक्ष होतं ते मुक्त केलं, एवढंच केलं. पण जे मूळ अधिष्ठान आहे तिथे जर जाऊन पोचायचं असेल तर त्याच्याकरता अमृतानुभवच बघितला पाहिजे. त्याच्याकरता ज्ञानोबारायचे चरण धरले पाहिजेत, त्यांचाच आशीर्वाद घेतला पाहिजे. काय ही सगळी कार्यक्रम आपला आशीर्वादाचं दर्शन आहे, ते कर्तृत्व शून्य आहे बरं का. माझ्याकडे काही नाही आहे. इथे आल्यानंतर जे घडतं ते खरं आहे. कालचं कीर्तन होईल का नाही होईल असं मला वाटत होतं, पण आमचे सगळेच मगाशी म्हणाले अर्ध्यातून तुमचा हाय मला म्हणला, अर्ध्यातून जो आवाज लागला म्हणले आम्ही चकित झालो. अरे कोणाचा आवाज? बाबा महाराज आवाज आहे म्हणून तुम्ही आवाज न दो. आवाज देणारा दुसरा कोणतरी आहे, तो माझ्याकरता आवाज देत नाही. माझा आवाज असला काय नसला काय फरक पडत नाही, पण तुम्ही आवडीने येता, ती तुमची आवड पूर्ण करण्याकरता देव असतो तिथे आवाज देतो. देवाला माहिती आहे ही माणसं इतक्या लांबून लांबून आवडीने येतात. मग ज्या आवडीने आले त्यांची आवड पूर्ण झाली पाहिजे ना, म्हणून याला आवाज दिला पाहिजे.
इट वॉज ए कंपल्शन ऑन पांडुरंगा. कळलं का तुम्हाला? हां, कंपल्शन होतं, द्यायलाच पाहिजे आवाज. माणसं ऐकायला आली. अहो मलाही वाटलं नाही, घरी नको. आणि काल लावला एकदम षडजे लागला, खलास मी गार झालो. म्हटलं क्या बात आहे. अरे कृपा कुठे बघावी अजून? कुठे 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 कृपा बघायची? मी माझ्या आयुष्यात आता घरी सुद्धा इतका खोकला आहे, इथे बसल्यापासून एकदाच फक्त आला आज. सारखा कफ पडतोय, चालूच आहे. पण टाईम चुकायचा नाही, पुढचं टायमिंग त्यांनी जपावं. माझं बोलणं कळलं का? आपण यावं, इथे बसावं, म्हणून ती प्रार्थना. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लालधलो पावन झालो चरा. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय आस आहे? आलेले मंडळी तृप्त होऊन जावी, ही आस आहे. दुसरं काय आस आहे? एक मला अभंग आठवला. आमच्या सद्गुरू दादा महाराजांची 1946ची शेवटची वारी, कार्तिकी वारी येऊन गेले आणि मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला कीर्तनामध्ये देह ठेवला महाराजांनी. फार अलौकिक. त्यांचा जन्म ऋषीपंचमीचा आणि निर्याण एकादशीला कीर्तनामध्ये, आणि सुद्धा मार्गशीर्ष महिन्याची एकादशी. 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे असं विभूती योगामध्ये सांगितलंय. 75 विभूती सांगितल्यात, त्याच्यामध्ये कोणचं कोण आहे हे प्रत्येकाला सांगितलंय. बरोबर आहे ना? मग आता नीट लक्षात घ्या. केव्हा गेले? मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, वार गुरुवार, गीता जयंती. काय नेमलेलं होतं? काय ठरवलेलं होतं? पण चांगलं घडायचं असलं म्हणजे ते आपोआप घडून येतं. तेव्हा ते देवचं वर गेले. शेवटचं कीर्तन त्यांनी आप्पा महाराजांना सांगितलं करा म्हणून. देवळात त्यांना काही जाता आलं नाही, इतकी शक्ती नव्हती. तरी पण म्हणाले, नेम आहे आमच्या दिंडीचा, देवचं कीर्तन सकाळी 6ला असतं. तिथे सुद्धा हजारो मंडळी सकाळी 6ला येतात देऊला, अमावस्या. आणि मग डोहावर नाही तर प्रतिपदा असते, तिथेचा फरक असेल तर. आणि डोहावर जायचं, जिथे वया तरल्या रामेश्वर भट्टांनी उडवलेल्या, तिथे जाऊन स्नान करायचं. पवित्र स्थान आहे. वया जर तरल्या तर आम्ही कसे बुडणार? आणि म्हणून तिथे गेले, तिथे स्नान करायचं. त्या दिवशी उतरता येईना, खुर्चीवर बसून निम्म्यातलेलं आपल्या अंगावर पाणी उडवलं, सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवलं. पुढे माणसं भजन करत चालली होती. आणि म्हणावं, ते आमच्या विष्णुपंत मास्तर कुलकर्णी होते, त्यांना म्हणाले, मास्तर तो अभंग म्हणावं. ऐक बाप्पा माझ्या पंढरीच्या राया, कीर्तनालिया अर्थभूता. कीर्तनालिया अर्थभूता, माझ्या दुणेदारा पुरवी त्यांची आस. न करी उदास अर्थभूता. शेवटचं प्रमाण असं आहे, म्हणे दासी जणी आलिया कीर्तनी. म्हणे दासी जणी आलिया कीर्तनी. तया कंटाळुनी पिटू नका. देवाला सांगताय जनाबाई, माणसं आवडीने तुमच्याकडे येतात तुमच्या कीर्तनाला, कंटाळा करू नका. मास्तर काय अभंग म्हटला, लक्षात आलं का तुमच्या? म्हणे दासी जणी. आणि एवढं वाक्य मी लक्षात ठेवलंय.
कधीही कीर्तनाचा कंटाळा, आणि रोज प्रार्थना सगळ्यांचा कंटाळा येऊ दे, पण कीर्तनाचा, प्रवचनाचा आणि भजनाचा आणि श्रोत्यांचा कंटाळा कधी येऊन देऊ नकोस. एकाने माझा हात बघितला, पुण्यातला ज्योतिष. माझा हात बघितला, मी दाखवत नव्हतं, असंच दिसतं ना. मग म्हणले बघू का, आणि घेतलाच हातात. आता काय म्हणले, काय तुमच्याबद्दल बोलायचं काम नाही. मग बरं म्हटलं, ते मला माहिती आहे, चल. मला म्हटलं एक विनंती आहे तुम्हाला, माणसांना कधी कंटाळू नका. इतका समाज तुमच्याकडे येईल की कंटाळ, आता मी नको म्हणलं तरी आतमध्ये खोलीत घुसतात, काय कंटाळू नका ना, काय नका. काय मला खोकला येऊ दे, मला आता ते बाहेर चालूच असतं. सातपुते, ते दुसरा आमचा पेलवान, त्यांची किटकिट चालूच असते. हा थोडंसं दर्शन, आता काय मग मला आठवतं, तया कंटाळून पिटू नका, या. पण या ते माझ्या पाया पडण्याकरता नको, सांगितलेलं ऐकण्याकरता या. पंढरीच्या वारीला या, आता माऊलीच्या जन्माला या. ते कुठे ऐकताय? माणसं पाया पडायला जोर करतात, पण कृतीतून उतरायला जोर करत नाहीत. म्हणून असा जर बारीक चिमटा नाही काढला तर मग बाबा महाराज कसा म्हणे. आणि मी काय खोटं सांगितलं का? काय अभंग म्हणून घेतला? म्हणे दासी जणी आले या कीर्तनी, तया कंटाळूनी. कळलं का पांडुरंगा? ऐक बाप्पा माझ्या पंढरीच्या राया, कीर्तना आलिया आर्तभूता, माझ्या दुणेदारा. मला अजून ते कीर्तन त्यांचं आठवतं, लहान होतो, 7-8 वर्षाचा. तुझ्यामुळे माझी दुणीव झाली. कंटाळा करू नका रे, कंटाळा करू नका रे. हां, हे वैशिष्ट्य आहे. तसं देवा आम्ही तुझ्या दारात येतो म्हणून आमचा कंटाळा करू नकोस. माझ्या दुणीदारा, आमच्या जीवनामध्ये सुख तुझ्यामुळे दुनी होणार आहे. बघा, मी सोडून द्या, काही सोडून द्या, रोज तुम्ही 1 महिनाभर, आता जवळजवळ आता हे उद्याचं शेवटचं प्रवचन आणि शेवटी 3 कीर्तनं. काय आमचे अशोकराव मगाशीच मला म्हणाले, पुढच्या वर्षी 125 वर्ष होत आहेत, मोठा कार्यक्रम करायचा आहे, जास्ती दिवस. मी म्हटलं मला काही माहिती नाही, पण गणरायाची जशी इच्छा असेल, पांडुरंगाची इच्छा असेल तसं होऊ. तेवढी शक्ती द्या, तेवढं आयुष्य द्या. दुसरं करायचंच आहे काय? नाही, काय करायचं आहे? काय काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. आणि एवढं केल्यानंतर बाकीचं काही करायची आवश्यकताही नाही, बरं का? काहीही मसाले घातले नाही, पण बटाटा उकडून फक्त मीठ जरी घातलं तरी खाता येतो, कारण त्या मिठाला सबरस म्हणतात. बाकी मसाले नसले तरी चालतं. बस तसं संतांचा आशीर्वाद ही चव आहे, हे मीठ आहे. तेवढी एक चिमूट जरी पडली तर सबंध कालवणाला रुची येते. हां, आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले, सोनं चांगलं आहे का खराब आहे ते केव्हा कळायचं? परीस लागल्यानंतर. तैसे जया आखरा बेटती गाभारा, ते ओगे असे सागरा आतू आले. महाराज म्हणाले, त्याप्रमाणे जे लोक या अमृतानुभव ग्रंथाच्या गाभाऱ्यात शिरतात, म्हणजे गुरुकृपेने या ग्रंथातील अक्षरांचा अभिप्राय लक्षात घेतात, ते पुरुष जसे पाण्याच्या ओक समुद्रात मिळून समुद्रात होतात, त्याप्रमाणे हे पुरुष अनुभव अमृतात बुडून जातात, परब्रह्मरूप होतात. निराळं काढता येत नाही, निराळं निवडून काढता येत नाही. म्हणून पुन्हा सांगतो, तुम्ही म्हणाल तुम्ही तेच आहात म्हणून सांगता. वारकरी म्हटल्यानंतर निवड करायची गरज नाही, आहे का? हां, फक्त एवढी होते, कोणाच्या दिंडी चालता? सातारकर, बरं सातारकर, एवढंच. पण इथून तिथून 450 दिंड्या वारकरीच ना, का दुसरे कोणी आहेत? हां, 5% लोकांच्या गळ्यात माळा नसतील, पण बहुतेक लोकांच्या गळ्यात माळा असतातच.
आणि जे 5% नवीन येतात बिनमाळ घालतात ते पंढरपूरला जायतोपर्यंत घालतातच. आणि माझ्या तावडीत जर प्रवचनाला सापडला तर घातल्याशिवाय जातच नाही. एकाने मला विचारलं, म्हणाले पंढरपूरला जाताना गळ्यात माळ का असावी? म्हटलं सांगू का तुला? लग्नाच्या पूर्वी म्हटलं पूर्वी बायका जात नव्हत्या, लग्न झाल्यावर उंबरठ्याचं ओलांडन करत होत्या. उंबरठ्यावर माप ठेवून, ते आता संपलं सगळं. अगोदरच उंबरठा झिजवते. आणि ती आली की मग सासू म्हणते जरा मी गणपतीला जाऊन येतो. मग दुसरं काय करणार आहे? बरं का, काय सांगत होतो बरं? हां, गेलं या बोलण्याच्या नादात जातं इकडे तिकडे. जसं अगोदर येते, किती वेळा येऊ दे, लग्नाच्या अगोदर 100 वेळा, पण इस्टेटीची मालकीण होत नाही. होते का? नाही. ती म्हणाली लग्नाच्या पूर्वी मी 100 वेळा गेले होते, मी इस्टेटीचे वार. अगं एकदाही जाऊ नको, एकदा त्याच्या नावाचं कुकून गळ्यात काळी पोत बांधून जा, मालकीन होणंच बाहेर परत. नुसती काळी पोत बांधल्या बरोबर जी एंट्री मारते ना ती मालकीन म्हणूनच मारते. सासू सुद्धा म्हणते ह्या आता छोट्या मालकीन बर का, क्या बात आहे. काय केलं? 2 रुपयाची काळी पोत बांधली. आता ते सोनं लावता तो भाग निराळा, पण 2 रुपयाची काळी मणी घातले. काळे मणी घातल्याबरोबर एवढी पावर तिला आली, कळलं का? तसं गळ्यात माळ घालून पांडुरंगाचं दर्शन घेणं म्हणजे काय? मग एवढं कशा करता सांगतोय तुम्हाला मी. एरवी किती फेरा मारा, यात्रा करून आलो. गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, अजून मधली पुरं तुम्ही बघून घ्या. किती एवढे असतील ते, म्हणून माणसं एसट्या काढतात, अशी सगळी पुरं करून येतात. मला म्हणले तुम्ही किती पुराला गेला? म्हटले जेवढी असतील तेवढी गेलो, पण सगळ्याला पुरून उरलो का? एकदा गेलो पुन्हा गेलो नाही. तीर्थयात्रा केलीच नाही मी. काही पाप धुवायचं नव्हतं, तीर्थयात्रा कशाला करू? भारत देश बघायला गेलो. माझं तीर्थ, माझं क्षेत्र फक्त पंढरी. सकाळी तीर्थे माध्यान काळी येती, पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. हे कलियुगातलं महातीर्थ आहे.